झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। पोलिसांवर दगडफेक प्रकरणी धरपकड सुरू। 54 जणांविरोधात गुन्हा, 12 जण अटकेत। अजनाळे गावातील फासेपारधी वाड्यातील घटना। धुळे तालुक्यातील अजनाळे गावातील फासेपारधी वाड्यात पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे। या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात तब्बल 54 जणांविरोधात दंगल, शासकीय कामात अडथळा आणणे आणि जीवघेणा हल्ला करणे यासारख्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार अजनाळे गावातील फासेपारधी वाड्यात एका आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने दगडफेक करून हल्ला केला होता। या हल्ल्यात 2 पोलीस अंमलदार आणि 1 अधिकारी जखमी झाले, तसेच पोलिसांच्या वाहनाचे देखील नुकसान झाले। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करीत आतापर्यंत 12 संशयित आरोपींना अटक केली आहे। उर्वरित फरार आरोपींची ओळख पटवून त्यांना पकडण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत। या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने स्पष्ट संदेश दिलाय की कायद्याला आव्हान करणाऱ्या कुणालाही सोडले जाणार नाही। सध्या गावातील परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।